परमात्मा गोकुळामध्ये जन्माला येण्याच्या अगोदर दुःख होतं, दैन्य होतं, चिंता होती. विठ्ठल विठ्ठल. जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये आपल्या घरामध्ये देव येत नाही तोपर्यंत दुःख आहे. म्हणून देव घरी आला पाहिजे. देव घरा आला आला भक्ती सन्माने पूजला देव घरा आला. घरी देव आला पाहिजे. गाड्या देव आला. गोकुळामध्ये देव आलाय महाराज. देव आलाय आणि देव आल्यानंतर झालं काय? चिंता ते पळाली गोकुळ बाहेरी, चिंता ते पळाली गोकुळ बाहेरी, प्रवेश भितारी केला देव केला देव. अरे त्या गोकुळामध्ये माझा भगवान कृष्ण परमात्मा जन्माला आल्याबरोबर चिंताच नाही महाराज, चिंताच नाही. हो, चिंता पळून गेली. पण ऐका ना माझं, तुमचं लेकरू म्हणून ऐका गाड्या, चिंता पळून जावा का चिंता मरून जावं? चिंता मिली पाहिजे. पळून गेलेली गोष्ट येऊ शकते अण्णा, बरोबर नाही? समजा मी तुम कीर्तन करता पळून गेलो, जाणार नाही. हो, तुम्ही बोलले पुन्हा येईन ना, मी पुन्हा विठाल 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 पळून गेलेली चिंता येऊ शकते, पण देवाने प्रवेश केल्यानंतर गोकुळातली चिंता पळून गेली. कुठपर्यंत? जोपर्यंत गोकुळामध्ये भगवान कृष्ण परमात्मा होते विभीषण बाबा, तोपर्यंत चिंता आली नाही. पण गोकुळामधून देव गेला की चिंता आल्याशिवाय, जोपर्यंत देवाची चिंता पळून गेली. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, देव आल्यानंतर चिंता पळून जाते, पण संतांचं दर्शन झालं चिंता मरती. गोड चिंतन देतोय, गोड चिंतन आहे. भगवान कृष्ण परमात्म्याने गोकुळामध्ये प्रवेश केला, चिंता पळाली. पण माझे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये संत दर्शन झालं, अवघे चिंता वारली. वारलेली तर परत येणार नाही ना, वारलेली परत येऊ शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अवघी चिंता चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी, प्रवेश भितरी केला देवे